नमस्कार मंडळी, मी कोल्हापुरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवली होती मोमोज ही रेसिपी बरेच दिवसांपासून आम्हाला बनवायची होती, पण योग काही घडत नव्हता. तर आज तो योगायोग आला, त्यामुळं आम्ही आज बनवले आहेत मोमोजसाठी लागणारे साहित्य आहे: कांदा, ढबू, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, आपल्याला जे आवडतील त्या व्हेजिटेबल्स त्यामध्ये घालायच्या. तर हे सगळं बारीक कट करून घ्यायचं. हाताने इतकं बारीक होणं शक्य नसल्यामुळे असं हँड ब्लेंडरवरती कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सगळं एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर त्याला थोडीशी म्हणजे तुपात किंवा बटरमध्ये तुम्ही फोडणी मारू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते मसाले स्पायसी तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. ते टाकून त्याला असं थोडंसंच असं वाफवून घ्यायचं. वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये चीज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्या मुलांना चीज आवडतं त्यामुळे मी त्यामध्ये चीज टाकले. त्यानंतर आम्ही बनवून घेतले, मैद्याचं पीठ मळून ठेवलं होतं, त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे अशा पातळ अशा पाती लाटून घेतल्या. त्यामध्ये मग ते जे सारण बनवलेलं होतं, वाफलून घेतलं होतं आपण सगळ्या मिक्स व्हेजेसचं, ते आहे की नाही ते त्यामध्ये असं भरून घ्यायचं. हे बघा, हे असं. आणि मग त्याला असं मोमोजचा जो शेप असतो तो द्यायचा. मी फर्स्ट टाईम ट्राय केला त्यामुळं वाटत होतं जमतोय की नाही परफेक्ट, पण जमला. तर मोमोजचे शेप देऊन घेतले आणि त्याच्यानंतर ते ह्याच्यात पाणी उकळायला ठेवलेलं असते, त्याच्यावरती चाळण ठेवायची. त्यामध्ये मोमोज सगळे व्यवस्थित स्टीमसाठी ठेवून द्यायचे. हे सगळे असे मोमोज सगळे स्टीमसाठी ठेवून दिलेत. हे बघा, स्टीम झालेले आहे. तर असे मोमोज बनलेले आहेत. तर या